एकाच प्लेसवर जर तुम्हाला 2-2 स्पॉट मिळत असतील तर अजून काय पाहिजे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रोशनी गुराव आणि आजचा व्लॉग पण असा इंटरेस्टिंग आहे. तर हा ट्रॅव्हल व्लॉग आहे. आपण आज चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत? पंढरपूर हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहे, ज्यामध्ये भक्त पंढरपूरच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी विविध ठिकाणी एकत्र येतात. जसे की पावना धरणाजवळ या परंपरेत श्री विठोबा देवतांची पूजा केली जाते. त्यात भक्तिरंग, सामुदायिक एकता आणि पादयात्रा म्हणजेच पायीवाट करणे यावर भर दिला जातो. पावना धरणाजवळील प्रति पंढरपूर केवळ धार्मिक नाही तर निसर्गाच्या सौंदर्याने भरलेल्या एक अद्वितीय जागा आहे, जिथे भक्ती आणि निसर्ग यांचा संगम होतो. शांत आणि सुंदर ठिकाण आहे, जे सहलीसाठी आणि वीकेंड साठी प्रसिद्ध आहे. प्रवास करताना सुंदर दृश्यांचा आनंद आपण घेत जातो. जर काही धार्मिक महत्त्व असेल या ठिकाणाचं तर पंढरपूर हा श्री विठोबांचा प्रमुख तीर्थक्षेत्र असला तरी प्रति पंढरपूरचा उद्देश म्हणजे भक्तांना त्यांच्या घराच्या जवळ एकच अनुभव देणे आहे. ज्या लोकांना पॉसिबल नाहीये की खरोखर ते पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ, मी आज आलेली आहे प्रति पंढरपूर. सो प्रति पंढरपूर हे ॲक्च्युली एक्झॅक्टली बिहाइंड आहे पावना लेकचा. खाली पावना लेक आहे, पावना लेकच्या बिहाइंड प्रति पंढरपूर म्हणून रेप्लिका आहे. इट इज नॉट पंढरपूर, हे फक्त एक रेप्लिका आहे प्रति पंढरपूर. जिथे लोक ज्यांची पण भक्ती आहे, ज्यांची इच्छा आहे पंढरपूरला जाण्याची, तर ते लोक प्रति पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ शकतात. इट्स अन आयडियल लोकेशन फॉर वीकेंड कॅम्पिंग ट्रिप विथ फॅमिली और विथ फ्रेंड्स. आणि पुण्यापासून 25 किलोमीटर असल्यामुळे बाय कार, बाय बाईक किंवा बाय बस सुद्धा तुम्ही तिथे जाऊ शकता. असंच नाही की फक्त धार्मिक गोष्टी, पण धार्मिक गोष्टींना घेऊन सोबत निसर्गाचा सुद्धा आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. आणि निसर्ग आणि की जिथे तुम्हाला दोन्ही गोष्टींचा अनुभव घेता येईल. तुम्ही धार्मिक गोष्टींना पण फॉलो करू शकता, म्हणजे तुम्ही देवतांना जर मानत असाल तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता. आणि तिकडून आल्यानंतरनं किंवा तिकडे जाऊन आल्यानंतरनं तुम्ही मग पावना डॅमवरती राहून तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. जे पण तुम्हाला आवडेल त्यांच्यासोबत तुम्ही तिकडे कॅम्पिंग करू शकता, तिथे राहू शकता. आणि खूप सुंदर, मी तर सजेस्ट करेल की खूप छान असं लोकेशन आहे. आणि अजून काय पाहिजे? जर एकाच प्लेसवर जर तुम्हाला 2-2 स्पॉट मिळत असतील तर अजून काय पाहिजे? की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लिंक येत जाईल. निसर्गाचंही आपल्याला जास्त म्हणजे असं सौंदर्य एकत्रित अनुभवता येतं. त्यामुळे मोस्टली असंच प्लॅन करा की जून ते सप्टेंबरमध्येच तुम्ही तर प्रति पंढरपूरला जा आणि त्याच टायमिंगला तुम्ही पावना धरणाला पण व्हिजिट करू शकता. पावना धरण पण एक सुंदर असं धरण आहे, जे तुम्ही जिथे आपल्याला खरंच निसर्ग सौंदर्याचा एकत्रित अनुभव घेता येतं. केवळ धार्मिक अनुभवासाठी नाही जायचंय तुम्हाला, तर तुम्हाला शांती आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करायचं तर या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे. हे ठिकाण बघण्यासारखं आहे. पावना धरणावरती कॅम्पिंग आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा बॉनफायर वगैरे अशा प्रत्येक आपण मित्रपरिवारांसोबत जाऊ शकतो तिथे व्हिजिट करायला. असं सुंदर असं ठिकाण आणि निसर्गामध्ये राहण्याचा अनुभव खरा आपल्याला त्या दृष्टीने तिथे मिळणार आहे. त्यामुळे नक्की आपण पावनाला जेव्हा पण व्हिजिट करसाल, मेक शुअर की तुम्ही प्रति पंढरपूरला सुद्धा जाणार, कारण तिथे खूप सुंदर असं निसर्ग आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे जे तुम्हाला नक्की आवडेल. तर मग तिथे पावना धरण पण असल्यामुळे मग आम्ही पावना धरणाच्या तिथे सुद्धा गेलो. पावना वगैरे डॅम झाला, मग आम्ही जेवणाला गेलो. बिकॉज इट्स फॅमिली टाईम आणि फॅमिली टाईमसाठी कधी पण अवेलेबल असणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि थँक्यू, आजसाठी एवढंच. बाय, पुन्हा भेटूयात.